JNEC Alumni Association. Today we are gathered here for the nostalgic program that is the Purani Jeans. So are you ready for that? Yes. I couldn't hear you. Yes, sir. Well, so मित्रांनो, खूप खूप वर्षानंतर तुम्ही पुन्हा ह्या भूमीमध्ये अवतरले आहात. ज्या भूमीवरतून तुमच्या पंखाला बळ दिलं गेलं होतं, ते ताकदवान झालेले पंख घेऊन तुम्ही पुन्हा थोडंसं विसावण्यासाठी इथे आलात. आणि हे सगळं बघताना या सगळ्या आसमंताला सुद्धा खूप छान वाटलं, अगदी भरभरून आलं. तुमची गगनभरारी पाहून निश्चितच JNECला कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळतंय, आहे की नाही? तर मित्रांनो, आपलं हे JNEC हे एक असं रसायन आहे जिथून आपण केवळ कर्तृत्ववान इंजिनियर्स बनवत नाही, तर आपण सर्वांगीण विकसित असे विद्यार्थी घडवतो, जे जगात कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम होतात. आपण अभिमानाने म्हणतो की आम्ही बहुरंगी, ज्याला मल्टीफेसिटेड विद्यार्थी घडवतो. आणि आज आपल्या इथले सगळे जमलेले विद्यार्थी पाहिल्यानंतर खरंच याचा प्रत्यय येतो. कोणी इंजिनिअरिंग एक्सलन्समध्ये आहे, कोणी बँकिंग सेक्टरमध्ये आहे, कोणी म्युझिकमध्ये आहे, कोणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे, कोणी डिफेन्समध्ये आहे. असे विविध प्रकार आहेत. म्हणून आपण दुपारी म्हटलं होतं, यत्र तत्र सर्वत्र, सगळीकडे संचार असतो JNECच्या विद्यार्थ्यांचा. जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये JNECचे विद्यार्थी आपल्याला सापडतात. यापेक्षा वेगळं संचित ते काय असेल? आज जेव्हा एखादा पालक आपल्याकडे येतो आणि त्याचा मुलगा अमेरिकेला जायचं किंवा जर्मनीला जायचं म्हणतो, तेव्हा तो एका आशेने आपल्याकडे येतो आणि म्हणतो की माझा मुलगा जातोय, मला भीती वाटते, तो एकटा कसं जाईल. त्यावेळेस हे JNEC त्यांना सांगतं की तिथे एक मुलगा तुमची वाट पाहतोय. आणि खरंच असे काही प्रसंग घडलेले आहेत ना, की इथून त्या अल्युमनायला आपण जेव्हा सांगतो की अमुक अमुक विद्यार्थी अमुक अमुक दिवशी येतोय, तर त्याला रिसीव्ह करायला आपले तिथले अल्युमनाय एअरपोर्टवर जातात, 2 दिवस स्वतःच्या घरात ठेवतात आणि त्यानंतर त्याच्या खोलीचा बंदोबस्त करून देतात आणि त्याचं जीवन सुरळीत चालतं. आणि हीच लेगसी तो मुलगा सुद्धा नंतर पुढे चालवतो. हे जे नेटवर्किंग आहे ना, हे विरळ आहे. हे फारशा कॉलेजच्या नशिबात नसतं, ते आपल्या भाळी लिहिलेलं आहे. आणि म्हणून JNEC अनुबंध हा फार महत्वाचा आहे. मित्रांनो, MGM युनिव्हर्सिटी आता आकाराला येऊ घातली आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी लावलेलं हे रोपटं इतक्या लवकर आकाराला येईल असं वाटलं नव्हतं. आता आपण इतके विविध असे कोर्सेस या युनिव्हर्सिटीमध्ये चालू केलेले आहेत. पूर्वी MGMच्या याच्यामध्ये आपलं JNEC हे नाव होतं, पण आता JNECच्या बरोबरीने उत्कृष्ट संस्था, इतरही शैक्षणिक संस्था आपण चालू केलेल्या आहेत. उत्तम उत्तम कोर्सेस चालू केलेले आहेत. उत्तम उत्तम फॅसिलिटीज आपण विद्यार्थ्यांना देतोय. आणि अशा प्रकारचं हे जे आपलं वृक्ष, जे रोपटं लावलेलं होतं MGM युनिव्हर्सिटीचं, हे अल्पावधीत आता एक मोठ्या डेरेदार वृक्षामध्ये रूपांतरित होईल, हे निसंशय. आणि त्याचं बीजारोपण केव्हा झालेलं? JNECतून झालेलं आहे. आणि ही आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आज मित्रांनो, JNEC अनुबंध हे जे आपले अल्युमनी असोसिएशन आहे, त्या वतीने आपण हे नेटवर्किंग साधलेलं आहे. आणि या निमित्ताने तुम्ही सर्व इथे आले आहात. दिवसभर हेक्टिक कार्यक्रम झाल्यासारखं वाटलं असेल तुम्हाला. त्यानंतर आपलं सुंदरसं चविष्ट जेवण केलं आपण, सगळ्यांनी एकमेकाच्या भेटीगाठी घेतल्या आणि आता थोडासा आपण विरंगुळा करतोय. आणि त्यासाठी शेवटी पुराणी जीन्स. JNECच्या विद्यार्थ्यांना जीन्सबद्दल अतिशय प्रेम आहे. आणि जेवढी जीन्स जुनी होती तेवढा आपल्याला आनंद येतो. खरे ना? बरेच जण आपल्यापैकी वर्ष जीन्स धुवतच नव्हते, खरे? तर अशी ही पुराणी जीन्स, अवीट, कधीही त्याची चव न संपणारी, कधीही न विटणारी
अशी ही पुराणी जीन्स आज आपण तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत. आणि यासाठी आपल्याला आपल्या सोबत आहेत आपलेच मित्र, जे उद्यम संगीत या एका नावाने एका ग्रुपमध्ये स्वतःला नेहमी या म्युझिकसाठी वाहून घेतात. स्वतःचं कर्तृत्व सांभाळूनही, स्वतःचं इंडस्ट्री किंवा उद्योगधंदे सांभाळूनही ते या कलेसाठी आपला वेळ देतात. तसे हे उद्यम संगीतचे आपले मित्र आपल्या मनोरंजनासाठी इथे तयार आहेत. मनोरंजन आहे म्हणजे आपण काही केलं तर चालेल असं नाही, कारण इथे एक रिंग मास्टर असतो, त्याचं नाव आहे निषाद रांगणेकर. इथं गाणाऱ्यात थोडीशी पट्टी बिघडली तर त्याचा फटका बसतो. आय राईट निषाद? तर सर्वप्रथम आपल्या या उद्यम संगीत ग्रुपचा आणि जे आपले कलाकार आपल्या जवळ इथे आलेले आहेत त्यांचा परिचय करून देणं हे फार क्रमप्राप्त आहे. सर्वप्रथम उद्यम संगीतचा सर्वेसर्वा किंवा उद्यम संगीतचा प्रणेता म्हणूयात, सर्वेसर्वा नाही प्रणेता म्हणूयात, निषाद. कीबोर्डवर निषाद आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून निषादचं हौसला वाढवावा असं म्हणू शकणार नाही, एनकरेज करावं. त्यानंतर आपला दुसरा मित्र आहे हेमेंद्र मारू, आणि तो गिटारिस्ट आहे, लीड गिटारिस्ट आहे. ह्या दोघांनी मात्र JNECचं रजमताचं स्टेज दुसऱ्याच्या हातात 4 वर्ष जाऊ दिलं नाही. दोघांची दादागिरी फुल असायची, म्हणून मी आजपर्यंत गाण्यापासून वंचित आहे. आपला अजून तिसरा मित्र आहे अतिक पठाण. तो साईड रिदम साठी प्रसिद्ध आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने म्हणजे ऑक्टा पॅड काही ते म्हणतात ना, पॅड्स, त्याच्यावरती त्याचा हात चांगला असतो. आणि अतिक शिवाय निषादचा कीबोर्ड सुद्धा वजन घेत नाही. आपल्याकडे जे वोकल्स आहेत, जे गाणारे आहेत, गायक आहेत, त्यात योगायोगाने दोघेही मेकॅनिकलचे तो. अच्छा, म्हणजे केमिकल आहे एक. तर सर्वप्रथम अजय काळे, अजय प्लीज. किशोर कुमार आणि रफी दोघांचेही गाणे लिहिल्या गाणारा आपला हा मित्र अजय. त्यानंतर असाच एक आपला तरुण उमदा मित्र आहे ऋषिकेश जाजू. हा आपला केमिकलचा आहे, मला वाटतं 2000चा पास आउट असेल. तर ऋषिकेश जाजू हा सुद्धा सुंदर गाणं, अप्रतिम गाणं गातो. त्यानंतर आपले सॅक्सोफोनवरती, सॅक्सोफोन हे फार अट्रॅक्शन असतं ह्या वाद्याचं आपल्या सगळ्यांना. त्याच्यावर असाच एक अट्रॅक्टिव्ह कलाकार आपल्या सोबत आहेत महेश आवटे. म्हणजे बहुढंगी पर्सनॅलिटी आहे. विविध कलांमध्ये पारंगत असलेले महेश आवटे आज सॅक्सोफोनवरती इथे आहेत. आणि ते दुसरं वाद्य मला वाटतं ट्रम्पेट, हा ट्रम्पेट म्हणूयात, सोफ्रॅनो. त्यानंतर तुंबा आणि कोंगो या तालाशिवाय कुठलंही गाणं उठावच घेत नाही. आणि त्यावर आहेत ललित शर्मा. राहुल जोशी म्हणून आपले अजून एक कलाकार मित्र आहेत, ते आज ऑक्टापॅड सांभाळणार आहेत. संतोष खंडागळे कीबोर्डवर आहेत. आज मला वाटतं रुक्मिणी हॉलमध्ये संतोष खंडागळे पहिल्यांदाच येत आहेत, यापूर्वी. त्यानंतर ढोलकीची थाप द्यायला तसाच तडफदार माणूस आहे, त्याचं नाव आहे, त्या कलाकारांचं नाव आहे अनिल हिवाळे. त्याची थाप पडली तर म्हणजे. तर मित्रांनो, हे सगळे आपले मित्र आहेत, कलाकार मित्र आहेत. ते आज आपल्याला मनोरंजन करणार आहेत. त्यांच्या कलेचा एक छोटासा नमुना आपल्या समोर ठेवणार आहेत. त्याचबरोबर आपल्यामधूनही काही कलाकार इथे येऊन त्यांची कला सादर करणार आहेत, त्यांचं गाणं गाणार आहेत. खऱ्या एकंदरीत आपण पाहिलं तर हा कार्यक्रम खूप रोमांचक होणार आहे, यात काही शंकाच नाही आहे. तर सर्वप्रथम तुमच्या परवानगीने मी अजय काळेला आमंत्रित करू इच्छितो. आपल्या सर्वांचं एक आवडतं गाणं आहे, एक अजनबी हसीना से वो मुलाकात हो गई. हेलो अजय.
सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. गिरीशनी आमची मोजकी ओळख दिलेलीच आहे. उद्यम संगीत ग्रुप जो आहे हा उद्योजक मित्रांचा उपक्रम आहे आणि या उद्यम संगीत ग्रुपमधील आम्ही कलाकार प्रोफेशनल इंडस्ट्रियलिस्ट आहोत. 2007 सालापासून आम्ही संगीताची आराधना या उद्यम संगीत मार्फत करत आलेलो आहोत आणि हा आमचा जो जेएनईसीचा एक ग्रुप आहे आणि काही प्रोफेशनल्स आहेत. त्या व्यतिरिक्त असा कार्यक्रम करताना आमचे काही प्रोफेशनल मित्र लागतात, ते देखील त्यांची नावं गिरीशनी घेतलेली आहेत. आणि एकदा थोडा कार्यक्रमात जोश आणूया. आजच्या या कार्यक्रमाची थीम आपण दोस्ती असं घेऊया, कारण पुराणी जीन्स आणि जे काही आज घडतंय, सगळेजण आलेले आहेत ते केवळ या मैत्रीच्या धाग्याने कॉलेजकडे आलेले आहेत आणि कॉलेज हे एक माध्यम आहे की जिथे ही सगळी मैत्री जुळलेली आहे. मी राहुलला थोडंसं रिक्वेस्ट करतो, एखादा रिदम जरा त्यांनी द्यावा. या रिदमवरती टाळ्या वाजवायच्या, सगळ्यांनी वाजवायच्या, जोरात वाजवायच्या. आता रिदम फास्ट होतोय, हात वरती करून वाजवायचे. थँक्यू. मी म्हणलं आजच्या कार्यक्रमाची थीम दोस्ती आहे, तर दोस्तीवरती थोडंसं. दोस्ती दोस्ती कोई खोज नहीं होती, दोस्ती कोई खोज नहीं होती, यह हर किसी से हर रोज नहीं होती. दोस्ती कोई खोज नहीं होती, यह हर किसी से हर रोज नहीं होती. अपनी जिंदगी में हमको बेवजह मत समझना, अपनी जिंदगी में हमको बेवजह मत समझना, क्योंकि गौर फरमाइएगा, क्योंकि पलके कभी आंखों पर बोझ नहीं होती. आइए सुनते हैं गीत. हसीना से यूं मुलाकात हो गई, एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई. फिर क्या हुआ ये ना पूछा, कुछ ऐसी बात हो गई. अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई. अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई. जाने मन जाने जिगर होता मैं शायर.
अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई फिर क्या हुआ ये ना पूछो कुछ ऐसी बात हो गई एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई. मित्रांनो, पु ल देशपांडे म्हणतात आणि खूप छान म्हणतात ते कायमच. पु ल देशपांडे म्हणतात मैत्री एक खूप सोपी व्याख्या आहे. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. ती अशी, रोज आठवण यावी असं काही नाही. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज भेट व्हावी असंही काही नाही. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज भेट व्हावी असं काही नाही. एवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री. मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. क्या थँक्यू. आणि या मैत्रीच्या धाग्यांनीच आपण सगळे बांधलेले आहोत आणि त्यासाठीच इथे आपण सगळे जमलेलो आहोत. याचबरोबर आपण सगळ्यांना माहिती असेल की आपण स्वतःला नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्या खुश ठेवण्यामध्ये किंवा खुश राहण्यामध्ये बऱ्याचदा इतकी घालमेल होऊन जाते आपली की त्यासाठी हा एक छोटासा शेर फार मस्त सूट होतो तिथे. खुद को खुश रखने की कोशिश तो खूब करते हैं. खुद को खुश रखने की कोशिश तो खूब करते हैं. न जाने कैसे मुट्ठी से कब रेत फिसल जाती है. थँक्यू. आता विनोद मालवदे यांना मी इथे मंचावर आमंत्रित करतो. चैनाए मेरे दिल को दुआ कीजिए ओ मेरे दिल के चैनाए मेरे दिल को दुआ कीजिए. अपना ही साया देख के तुम जाने जहाँ शर्मा गए.
इतना सुरेल आवाज, इतनी सुंदर गीत रचना और तालियों की गूंज नहीं। थैंक यू। यानंतर आपले एक वर्किंग ॲल्युमना आहेत, त्यांचं गाणं आपण ऐकणार आहोत, जे पुण्याहून आलेले आहेत. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता जेव्हा आपण महेशजींना वाजवताना पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला सहज, की महेशजी प्रॅक्टिस कशी करत असतील आणि त्यांची प्रॅक्टिस चालू असताना त्यांच्या शेजाऱ्यांचे काय हाल होत असेल हे माहिती नाही. पण निषादच्या प्रॅक्टिसबद्दल मला नक्की माहिती आहे. हे उद्यम संगीतचे सगळे मित्र जे आहेत ना, हे सगळे उद्योजक आहेत, सगळ्यांची इंडस्ट्री वगैरे आहे आणि प्रचंड बिझी आहेत आणि कुशल आहेत सगळे. ह्यांना वेळ म्हणजे काढता येणं शक्य नाही, पण तरीही रिलिजियसली हे लोक काय करतात, दर शुक्रवारी वेळ काढतात. आता ह्या सगळ्यांची एकत्रित प्रॅक्टिस म्हणल्यानंतर ती कॉलनी हादरण्याचं काम आहे. पण तेच सांगतोय, पण निषादने त्याच्यावरती एक चांगली आयडिया काढली आहे. त्याची जी कंपनी आहे निषादची, निम्रा प्रॉडक्ट्स, त्या कंपनीचा वरचा मोठा मजला त्यांनी प्रॅक्टिससाठी रिझर्व ठेवला आहे. त्याच्या कंपनीच्या कामासाठी त्याला जागा कमी पडते बरं का, पण तरीही त्यांनी त्या जागेला बिलकुल हात लावलेला नाही आणि तिथं हे सगळे जण दर शुक्रवारी न चुकता जमतात आणि प्रॅक्टिस करतात दर शुक्रवारी रेग्युलरली. आणि हे त्यांच्या ह्या सुरेलपणाचं आणि कॉर्डिनेशनचं जे गमक आहे ना, ते या प्रॅक्टिसमध्ये आहे. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर आपण आपल्या दुसऱ्या गाण्यावरती जाऊयात. देवेंद्र दिपके यांच्या आवाजात आपल्याला एक गाणं गायचं आहे. देवेंद्रजी म्हणजे कसे आहेत, 99च्या केमिकल इंजिनिअरिंगचे पासआउट आहेत आणि सध्या एका प्रतिज्ञेश MNC एम्फेसिसमध्ये ते कार्यरत आहेत आणि गाण्याचा शौक सुद्धा त्यांनी जमून ठेवलेला आहे. कदाचित कॉम्प्युटरवर सॉफ्टवेअर करता करता गाणं म्हणत असतील, पण एकंदरीत छान गाणं म्हणतात असं आपल्याला वाटतंय. तर आपण बोलवूयात पुढच्या गाण्यासाठी गुलाबी आखे, देवेंद्र दिपके. पुढच्या गाण्यासाठी पद्मनाभ यांनी तयार राहायचंय. La 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 la.
येत. देवेंद्रजी, गाणं अप्रतिम. मला एक सांगा, असं या ना एक मिनिट, एवढी सगळी प्रॅक्टिस आहे गाण्याची, JNC रजमताचं स्टेज गाजवलं तुम्ही? नक्कीच सर. माझी गाण्याची सुरुवात जी आहे हां, सेकंडरीला असताना 90s मध्ये JNCच्या स्टेजवरच झाली होती. क्या बात आहे. हो, आणि तिथून मी सुरुवात केली आणि मी डे बाय डे ते डेव्हलप करत आहे टिल टुडे. थँक्यू सो मच. खूप छान. सो इट्स रिअली अ ग्रॅटिट्यूड फॉर मी टू बी परफॉर्मिंग ऑन दिस पर्टिक्युलर स्टेज फ्रॉम वेअर आय हॅव स्टार्टेड. थँक्यू सो मच. बघा, मी काय म्हणालो होतो, JNC आणि JNCचा रजमताज यांनी खूपशा कलाकारांना जन्म दिला आहे आणि त्या कलाकारांपैकी एक आहेत देवेंद्रजी. आता यानंतर असाच अजून एक कलाकार, पण तो पट्टीचा आहे, तर खूप तयारीचा गायक आहे आणि तो JNC रजमताचं स्टेज त्यांनी गाजवलंय, पण ते गाजवण्यापूर्वी तो तयारीत आलेला होता. त्याचं नाव आहे पद्मनाभ सहस्रबुद्धे. पद्मनाभ, पण हा काय करतो माहिती का, एवढा चांगला ताकदीचा गायक असून तो काय करतो, कॉलिस नावाची एक मल्टीनॅशनल कंपनी आणि तिथे तो सायबर सिक्युरिटीमध्ये डोकं खपवतो आणि गाण्याचाही शौक जपतो. म्हणजे बघा विरोधाभास कसा आहे. आपण ऐकूयात पद्मनाभच्या आवाजामध्ये एक सुंदरसं गाणं, जीवन के दिन.
पद्मनाभचा स्ट्रोक विदाऊट प्रॅक्टिस विथ म्युझिक इतकं छान काम केलंय आणि पूर्ण 4 वर्ष याचं गाणं ऐकायचं मला खूप योग आलाय. तर या दरम्यानच्या काळामध्ये काय होतं, JNEC मध्ये असताना किंवा 4 वर्षाचं आपलं शिक्षण चालू असताना जे लोक आपल्याला जोडतात ना ते आयुष्यभरासाठी जोडलेले राहतात आणि आपण कुठं जरी असलो तरी ती मैत्री खूप टिकून राहते. आता आपले काही मित्र आहेत 7 समुद्रपार आहेत, पण आजही त्यांच्याशी फोनवर बोलणं होतं किंवा जेव्हा केव्हा बोलणं होतं किंवा फेसबुक आहे वगैरे. पण याच्यावर जेव्हा आपण कनेक्ट होतो ना आपण इतकं ज्याला इनफॉर्मली त्यांच्याशी अपिअर होतो आणि ती दोस्ती आहे आणि ती दोस्तीची खरी ताकद आहे. आता पद्मनाभचं गाणं एवढं छान आहे, हे गाणं त्याच्या मित्रांमध्ये सुद्धा तेवढंच पॉप्युलर असेल आणि त्यांची नेहमीच त्याच्यासाठी ती डिमांड राहील असं मला नक्की वाटतं. आता गाणे आपण खूप पाहिलेत, गाण्याचे बोल असतात ज्याला लिरिक्स म्हणतो आपण. आता लिरिक्स थोडेसे वेगळ्या अंदाजामध्ये आपण जर म्हटलं तर ती होती कविता. तर एखादी कविता आपण घेतली तर खूप छान होईल आणि या कविता गाण्यासाठी आपण इथे बोलवूयात सुशील कुमार काळे यांना. कविता ही एक मैत्री वाढवण्याचा जरिया आहे. बऱ्याच जणांनी आपल्यापैकी कवितेच्या बळावरती कुणाला ना कुणाला इम्प्रेस केलं असेलच. कदाचित सुशीलने सुद्धा केलं असावं, कुणाच ठाऊक त्याची कविता काय घेऊन येते. तर सुशीलला इथे आपण आमंत्रित करूया. सर्वप्रथम आदरणीय प्रतापरावजी बोराडे यांच्या आज पवित्र स्मृतींना अभिवादन करून आणि सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्माननीय एक ज्या कवितेने मला ओळख दिली ती कविता मी तुमच्यापुढे सादर करतो. कविता आहे प्रेमावरची. कारण भावना जेव्हा उचांबळून येतात तेव्हा ते शब्दाचं रूप घेतात आणि ते शब्द कवितारूपी कागदावर छापले जातात. त्यासोबत त्याला वाद्याची जोड असेल तर ती गझल किंवा गीत बनतं. कवितेचं नाव आहे ते साल होतं 2008. या कवितेचा जर संबंध आलाच तर ती योगायोग समजावा. कविता सादर करतो तुमच्या पुढ्यात की ते साल होतं 2008, तिची माझी पडली पहिलीच गाठ. ते साल होतं 2008, तिची माझी पडली पहिलीच गाठ. मी मित्राच्या गोतावळ्यात, ती माझ्या प्रेमात. तिच्या पैंजणाची रुंजून कानी पडली, तिच्या पैंजणाची रुंजून कानी पडली. तिची पाठमोरी आकृती मनात भरली. तिच्याशी बोलायचं मनानं ठरवलं, आज बोलू उद्या बोलू यातच मन हरवलं. बघा, तिच्याशी बोलायचं मनानं ठरवलं, आज बोलू उद्या बोलू यातच मन हरवलं. दिवस पुढे सरकत होते, मेघही धो धो बरसत होते आणि तिलाही कळत होते हे प्रेमच आहे ना. एकदा तिने मागितली प्रॅक्टिकलची वही, तिच्या डोळ्यामध्ये मी प्रेम पाही. नजर चोरून चोरून सुरू झाला हा खेळ. मित्रमैत्रींना लागला याचा मेळ. मित्र मला चिडू लागले, तिचं नाव घेऊन माझी उडू लागले आणि तिलाही हळूहळू कळू लागले हे प्रेमच आहे ना. ते साल होतं 2008, तिची माझी पडली तिसरी गाठ. जेव्हा ती माझ्यापासून दूर जाते हे जेव्हा मला तिच्यापासून कळालं, तिच्या नुसत्या आठवणीनं मन मात्र छळालं. आता शेवट सादर करतो. आता प्रेम भेटावं म्हणून कवी निसर्ग किंवा देवांना यातना करतो की देवा निष्पर्ण झाडाला पालवी पुन्हा फुटू दे. हे देवा निष्पर्ण झाडाला पालवी पुन्हा फुटू दे. तिची माझी प्रीत पुन्हा जुटू दे. स्वप्नातून जाग व्हावं तसं मन आठवणीत पुन्हा बहरलं. ते साल होतं 2008, तिची माझी पडलीच नाही शेवटची गाठ. थँक्यू. सुशील, पण पुढं काय झालं हे सांगितलंच नाहीस तू. ती तुझ्या घरी आली, बायको झाली आहे का नाही? का कविता एकीला ऐकवलंय आणि लग्न दुसरीशी केलंय? अंडर प्रोसेस. गमतीचा पार्ट आहे.
आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आता बऱ्यापैकी गर्दी पण झालेली आहे, तरी टाळ्या म्हणाव्यात तशा पडत नाही आहेत. ह्याच्यावरून मला एक तुम्हाला शराबीतला एक प्रसंग सांगायचा. शराबी नावाचा एक पिक्चर होता अमिताभ बच्चनचा. त्याच्यामध्ये जयाप्रदा डान्सर असते आणि तिचा एक कार्यक्रम असतो आणि तो पूर्ण कार्यक्रमाची तिकीटं अमिताभ जो विकी नावाचा असतो हिरो तो पूर्ण तिकीटं खरेदी करतो आणि ती जेव्हा डान्स करायला पडदा उघडतं आणि ती पाहती तो एकटाच बसलेला आहे, तर तिला खूप राग येतो. ती म्हणते कलाकारांना तुम्ही काय असं तसं समजलं का, ते टाळ्यांचे भुकेले असतात. त्यावेळेस अमिताभ बच्चन एक डायलॉग मारतो, मीना जी अगर आपको 1000 तालियों की गूंज सुनाई ना दे तो हमारा नाम भी विकी नहीं है. तो क्या तालियां मिलेगी? सोय केलेली असते तिकडे म्हणून काय वाजतं ते तू सांगितलं नाही. तर मित्रांनो, पुढचं एक सुंदरसं गाणं आहे. ते गाणं जे आहे ना, अजून खूप वर्षापूर्वी आलेलं मराठी गाणं आहे आणि आजही त्याचे आविटपणा गेलेला नाहीये. ते गाणं अजूनही गुणगुणून जातं. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना. मला वाटतं आपल्या एका मित्राने आपल्याला विनंती केली होती की ते गाणं म्हणू द्यावं, तर बहुधा त्यांची म्युझिक सोबत तयारी असावी हे गृहीत धरून अच्छा ट्रॅकवरती गाणं म्हणताय. या चे खूप विद्यार्थी आलेले आहेत. रामचंद्र वल्लूरकर सुद्धा त्या बॅचचा आहे आणि आता तो मनाच्या धुंदीत गाणं एका सेपरेट ट्रॅकवरती प्रेझेंट करतोय. ओव्हर टू रामचंद्र. आजचा हा जो पुराणी जीन्स 2 हा कार्यक्रम इथे सादर होतोय, याच्या एंट्रीज देखील खूप उशिरा आल्या आणि हे सगळे जे परफॉर्मन्सेस होत आहेत हे डायरेक्ट लाईव्ह प्रॅक्टिस म्हणजे अगदी इथं स्टेजवरती एक 15-20 मिनिटं आधी येऊन सादर करतायत. त्यामुळं सगळ्यांचं कौतुक एकदा जोरदार व्हायला हवं. आता छान टाळ्या येत आहेत खरं. मैत्रीबद्दल खूप काही सांगा वाटतंय. तो दोस्तों, एक कुछ पंक्तियां अर्ज करता हूं. मेरे लिए मेरी जान है तेरी दोस्ती, मेरे लिए मेरी जान है तेरी दोस्ती, जिंदगी का हर अरमान है तेरी दोस्ती. मेरे लिए मेरी जान है तेरी दोस्ती, जिंदगी का हर अरमान है तेरी दोस्ती. ना कोई गिला, ना कोई गिला, ना कोई शिकवा है किसी से, ना कोई गिला, ना कोई शिकवा है किसी से, मुझ पर खुदा का एहसान है तेरी दोस्ती. तालियां आ सकती है. बढिया बढिया. पुढच्या गीतासाठी इथे आमंत्रित करूया अय्याज सिद्दीकी यांना. अतिशय सुंदरचं गीत ते घेऊन येत आहे. जो तुमको हो पसंद वही बात करेंगे. एकदा टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी. कम्प्युटर डिपार्टमेंटच्या MIT मध्ये त्या प्राध्यापिका होत्या. आता रिसेंटली JNSCला त्यांनी जॉईन केलेलं आहे आणि त्यांच्या आवाजात आपण एक जुनं अवीट गाणं ऐकूयात, कजरा मोहब्बत वाला.
लहानपणाच्या बद्दल एक किस्सा सांगतो. माझ्या मित्राच्या ते मिसेस आहेत आणि लग्नानंतर त्यांनी इथे ॲडमिशन घेतली होती. आधी डिप्लोमा केलेलं होतं आणि नंतर इथे डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन त्यांनी घेतलेली होती. तेव्हाची माझी ओळख आहे त्यांच्याशी. माझा मित्र तो जर्नलिस्ट आहे, श्रीपाद कुलकर्णी म्हणून. साधारण 2005 मध्ये राजवाटाजमध्ये मी हे गाणं गायलं होतं आणि त्यानंतर 18 वर्षानंतर मी आज गाणं गायले, ते विदाऊट प्रॅक्टिस. ठीक झालं असेल. थँक्यू. मित्रांनो, जिंदगी की ये चकाचौंध में हम लोग घुंघरू की तरह बजते रहते हैं, कभी इस तरफ कभी उस तरफ. हमारे ज़माने का एक अच्छा गाना था नमक हलाल का, उसमें पग घुंघरू बांध मेरा नाची थी. ये गाना पेश करने के लिए आपके सामने आने वाले हैं अनिरुद्ध जोशी, 1999 केमिकल इंजीनियरिंग बैच. इनके बारे में एक खासियत जानते हो? पेशे से तो ये इंजीनियर होते हैं लेकिन काम लॉयर का करते हैं. तो सुनिए अनिरुद्ध जोशी को. थोडक्यात परिचय देतो माझा. मी बी मेकॅनिकल 1999चा पासआउट आहे. माझी मिसेस सुद्धा त्याच वेळी पॅरलली आर्किटेक्चरला होती आणि ती सध्याला JNEC मध्ये आर्किटेक्चर डिपार्टमेंटला प्रोफेसर प्रोफेसर राखी जोशी. आणि निषाद सरांबद्दल खूप ऐकलंय. निषाद सर फार चोखंदळ आहेत. त्यांच्या कसोटीवर मी खरा उतरलो तर खऱ्या अर्थाने समजेल की आजच्या गाण्याचं माझं सार्थक झालं. नाही असं नाही सर. बुजुर्गों ने फरमाया के पैरों पे अपने खड़े होके दिखलाओ, फिर ये जमाना तुम्हारा है. जमाने के सुरताल के साथ चलते चले जाओ, फिर हर तराना तुम्हारा, फसाना तुम्हारा है. अरे तोलो भैया हम अपने पैरों